तिचं उभं आयुष्य चुलीजवळच्या धुरातच निघून चाललं होतं। अशा कितीतरी पिढ्या आल्या आणि गेल्या सुद्धा त्या चुलीजवळच्या धुरातच। ना कोणती स्वप्न, ना कोणती आकांक्षा, याच्या पलीकडे दुसरा कोणता विचारच करायचा नाही। आणि जर का विचार केला तर समाज मात्र सोडणार नाही। आणि या सगळ्या भीतीनं घरातली आई त्या चुलीजवळच्या धुरातच खितपत पडलेली होती। तिला त्यातनं बाहेर निघावं वाटलं असेल कदाचित, तिला तिचं स्वातंत्र्य पाहिजे असेल कदाचित, परंतु कुणी मागणी केली नाही, कुणी तेवढं धाडस सुद्धा केलं नाही। घरातली लेकरं बाळं सांभाळायची, घरातली चूल सांभाळायची आणि बस तिथंच मरून जायचं। अशा कितीतरी पिढ्यांनं हा अन्याय सहन केला, परंतु पहिल्यांदा त्या चुलीजवळ बसलेल्या आईला शाळेतल्या फळ्याजवळ नेऊन बसवण्याचं काम एका माणसानं केलं आणि त्या माणसाचं नाव म्हणजे क्रांतिज्योती महात्मा फुले। खऱ्या अर्थानं ज्या माता माऊलीच्या हातात फुकणी होती चुलीतला जाळ फुकण्यासाठी, त्या माता माऊलीच्या हातात पेन दिला, तिला समृद्धी दिली, तिला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं। प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे हा विचार आशिया खंडात सगळ्यात पहिल्यांदा एका माणसानं मांडला आणि त्या माणसाचं नाव म्हणजे ज्योतिबा फुले। खऱ्या अर्थानं हे ज्योतिबा फुले आम्हाला समजून घ्यावे लागणार आहे। आज आमची आई एवढ्या स्वतंत्रपणे वावरते, आज आमची आई एवढ्या आनंदात जगते, या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं ते महात्मा फुल्यांनाच। आज इथली प्रत्येक मुलगी कोणतंही स्वप्न साकार करू शकते, कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकते। फक्त चुलीजवळ बसणारी ही मुलगी देशाच्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवर सुद्धा जाऊन बसू शकते। या सगळ्या गोष्टीचं श्रेय मिळतं ते महात्मा फुलेंनाच। इथल्या कष्टकरी सर्वसामान्य लोकांचं दुःख ज्यांनी स्वतःच्या हृदयात साठवून ठेवलं आणि साठवूनच ठेवलं नाही तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी इथल्या समाजासोबत ज्यांनी लढा दिला, स्वतःच्या अंगावर शेण घेतलं, दगडगोटे घेतले, काही होईल ती परिस्थिती घेतली, परंतु इथल्या माता माऊलीचं जे स्वातंत्र्य होतं ते तिला मिळवून दिलं। खितपत पडलेली धुरामध्ये कितीतरी वर्ष स्वातंत्र्यापासून लांब असणारी ही माता माऊली, तिला योग्य न्याय मिळवून दिला। घराघरातली आई सुखी करण्याचं, समृद्ध करण्याचं श्रेय जातं महात्मा फुलेंनाच। उसळली लाट वेदनेची, कुणावते आस अंतरीची, हो आसवानावरून मनाला रसावरून अखेरचा घाव दे जीवा।